स्टायलिंग अ पेज यूजिंग थीम्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या पाठात आपण शिकणार आहोत थीम्सचे परिचय, थीम्स शोधणे आणि बेसिक थीम्स इन्स्टॉल करणे. हा ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, ड्रुपल 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउझर वापरू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे ड्रुपल वेबसाईट आपण आपल्या अनुसार कशी पण बनवू शकतो. खरं तर निरनिराळ्या ड्रुपल साईट्सचे काही वेगवेगळे चेहरामोहरा आहेत. लक्षात घ्या की हे पूर्णपणे भिन्न आहेत. हे थीमवर आधारित आहे. थीम्स तुमच्या ड्रुपल साईटला तुमच्या अनुसार बनवू शकतात, जसे तुम्हाला पाहिजे. येथे थीम्स बद्दल लक्षात ठेवण्यासारखे काही गोष्टी आहेत. आपण थीम्स काही वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळवू शकतो. आपल्याकडे drupal.org मध्ये थीम्स विनामूल्य आहे, ज्यांना कॉन्ट्रिब्युटेड थीम्स म्हणतात, किंवा आपण थीम अनेक वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतो, किंवा आपण आपला थीम देखील बनवू शकतो, जसे की artisteer.com मधून आर्टिस्टियर, अर्थात ह्याला स्क्रॅच पासून बनवा. कॉन्ट्रिब्युटेड थीम्स हे drupal.org/project/themes वर उपलब्ध होऊ शकते. ब्लॉक रिजन्स थीम द्वारे सर्व निर्धारित आहेत. म्हणून जेथे आपण आपली वेबसाईटवर ब्लॉक्स ठेवू शकतो, हा थीमिंग प्रक्रियेचा भाग आहे. जर आपल्याकडे योग्य रिजन नाही आहे, तर नंतर हे थीम इश्यू आहे, ब्लॉक इश्यू नाही. आता थीम्सना थोडं आणखी समजून घेऊ. आपल्याला drupal.org शी मोफत काही विलक्षण थीम्स मिळू शकते. drupal.org/projects/themes वर जाऊ. काही थीम्स वर नजर टाकू जे ड्रुपलसाठी उपलब्ध आहे. आपल्या मॉड्यूल्स ट्युटोरियलना आठवा. ड्रुपलच्या ज्या व्हर्जनचा आपण वापर करत आहोत, कोर कंपॅटिबिलिटी द्वारा फिल्टर आहे. येथे 2205 थीम्स आहेत. जेव्हा आपण ड्रुपल 8 वर क्लिक करतो, तेव्हा याच्यात कमी संख्या येते. हे ट्युटोरियल रेकॉर्ड केल्यानंतर नवीन थीम समावेश आहेत. आता तुम्ही उच्च संख्या पाहू शकता. थीम्स शोधणे आणि कसे मूल्यांकन करणे ह्याबद्दल जाणून घेऊ. हे मॉड्यूल्सच्या समानच आहे. आपण इथे drupal.org शी सुरुवात करू. आता जेव्हा आपण कोर कंपॅटिबिलिटी द्वारा फिल्टर करतो, तेव्हा ते स्वयंचलितपणे मोस्ट इन्स्टॉल्ड द्वारा सॉर्ट होते. अडॅप्टिव्ह थीम या टप्प्यावर 1 नंबर आहे आणि बूटस्ट्रॅप दुसऱ्या नंबरवर आहे. बूटस्ट्रॅप वर क्लिक करू. मॉड्यूल ट्युटोरियलमधून डीएमव्ही चे उदाहरण आठवा. येथे देखील समान गोष्ट आहे. तुम्हाला प्रथम डॉक्युमेंटेशन वाचायचे आहेत. नंतर आपले मेंटेनर्स तपासा. व्हर्जन्स आणि प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन्स पाहू. रेकॉर्डिंगच्या वेळी हे विशेष थीम Drupal 8 x 3.0 अल्फा 1 व्हर्जनमध्ये आहे आणि तेथे डेव्हलपमेंट व्हर्जन देखील आहे. नंतर या थीमचा Drupal 8 व्हर्जन बनतो, इथे हिरव्या रंगात. कॉन्ट्रिब्युटेड थीमचे अनेक प्रकार असू शकतात. येथे 3 विविध प्रकारचे थीम्स आहे. आपल्याकडे अगदी सिंपल कॉन्ट्रिब्युटेड थीम असू शकते, ज्याला तुम्ही कोणत्याही पॉइंटसाठी कॉन्फिगर करू शकता. आपल्याकडे स्टार्टर थीम्स असू शकते, जसे की बूटस्ट्रॅप किंवा झेन. आपले सीएसएस ठेवण्यासाठी हे तुम्हाला रिकामे स्क्रीन आणि छोटे फ्रेमवर्क देईल. किंवा आपल्याकडे बेस थीम असू शकते, जे की येथे वरती इतर सब थीम्ससाठी डिझाइन केलेले आहे, जसे की सब थीम्स. पण येथे सर्व नियम समान आहेत. डॉक्युमेंटेशन वर पहा, मेंटेनन्स वर पहा आणि व्हर्जन्स वर पहा. आता आपण कॉन्ट्रिब्युटेड थीम इन्स्टॉल करूया. drupal.org/projects/zircon वर जाऊ. खाली स्क्रोल करा. हा एक चांगला थीम आहे, जो की विशेष रूपने Drupal 7 आणि 8 साठी बनवलेला आहे. हे अनेक साईटवर वापरलेले नाही. आपण हे थीम वापरणार आहोत, कारण की हे आज Drupal 8 साठी तयार आहे. tar.gz वर राईट क्लिक करून तो लिंक कॉपी करा. हे मॉड्यूल्स इन्स्टॉल करण्याच्या समानच आहे. आपल्या साईटवर परत जाऊ. ह्यावेळी अपीअरन्स आणि इन्स्टॉल न्यू थीम वर क्लिक करा. पुन्हा एकदा पुढील प्रक्रिया मॉड्यूल्स सारखी आहे. आता ती URL पेस्ट करून नंतर इन्स्टॉल वर क्लिक करा.
थीम आपल्या वेब सर्व्हर मधून डाउनलोड झालेले आहे आणि आता आपण ह्याला ऑन करण्यात सक्षम आहोत। इन्स्टॉल न्यूली एडेड थीम्स वर क्लिक करा। तळाशी खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला झिरकॉन दिसेल। A flexible recolorable theme with many regions and a responsive mobile first layout. Install and set as default वर क्लिक करा। जसे की आपण परिचय व्हिडिओमध्ये शिकलो, नंबर 1, नवीन थीम्स इन्स्टॉल करणे कंटेंटला बदलू शकत नाही आणि नंबर 2, आपल्याला आपल्या ब्लॉक्सचे स्थान बदलण्याची गरज असू शकते। तसेच आता थोडे सेटिंग्ज बद्दल शिकू। सेटिंग्ज वर क्लिक करा। आपल्याकडे झिरकॉन मध्ये सामान्य टॉगल डिस्प्ले आहे आणि शॉर्टकट आयकॉन। पुन्हा एकदा जर तुम्हाला लोगो अपडेट करायचे असेल तर ग्लोबल सेटिंग्ज मध्ये आहे आणि लोगो इमेज सेटिंग्ज। सेव्ह वर क्लिक करा आणि नंतर आपल्या साइट वर जाऊ। हे झिरकॉन आहे। ड्रुपल साठी एक पूर्णपणे लवचिक, मजबूत आणि जागतिक अनुकूल थीम आहे। स्ट्रक्चर आणि ब्लॉक्स वर जाऊ। डेमॉन्स्ट्रेट ब्लॉक रिजन्स फॉर झिरकॉन वर क्लिक करा। आपण येथे अनेक ब्लॉक रिजन्स पाहू। एक हेडर रिजन मेन मेनूला मेन मेनू ब्लॉक रिजन मध्ये ठेवण्याची गरज आहे, कारण की नंतर हे उचित फॉर्मॅटमध्ये होऊन जाईल। येथे स्लाइड शो रिजन आहे जेव्हा तुम्ही व्ह्यू स्लाइड शो वापरत आहात। एक फीचर्ड ब्लॉक रिजन हेल्प, साइडबार फर्स्ट, साइडबार सेकंड, कंटेंट, पॅनल फर्स्ट, पॅनल सेकंड, 1 2 3 आणि 4 आणि नंतर फुटर रिजन। लक्षात घ्या की आपले डिफॉल्ट थीमशी काही रिजन्स आता उपलब्ध नाही। ह्यावर नजर टाकू आणि पाहूया की आपल्याला इथे काय करायचे आहे। येथे हेडर रिजन मध्ये अनेक गोष्टी आहेत। फुटर रिजन, ज्याला आम्ही पावडर्ड बाय ड्रुपल ब्लॉक असाइन केले होते, आता अस्तित्वात नाही। आपण त्याला नंतर परत फुटर मध्ये ठेवू। हे लगेचच हेडरशी गायब होऊन जाते। हेडर मधून स्टेटस मेसेज घेऊ आणि त्याला मेसेज मध्ये ठेवू। फुटर मेनूला पुन्हा एकदा खाली फुटर मध्ये ठेवा। आपण सर्च, साइट ब्रँडिंग आणि यूझर अकाउंट मेनूला असेच ठेवूया जेथे ते आहेत। प्रायमरी मेनू चुकीच्या ठिकाणी आहे, पण त्यावर एक नजर टाकू। सेव्ह ब्लॉक्स वर क्लिक करा। आपल्या साइट वर परत जाऊ आणि आपण पाहूया की मेन मेनू कुठेही नाही। असे ह्यासाठी कारण की प्रायमरी मेनू या थीम मध्ये अस्तित्वात नाही। त्यामुळे आपण आपला मेन नेव्हिगेशन घेऊ आणि त्याला मेन मेनूशी बदलू। खाली स्क्रोल करा, त्यावर एक नजर टाकू। आपल्या कंटेंट क्षेत्रात आपल्याला हेल्प ब्लॉक मिळतो, त्याला हेल्प मध्ये ठेवू। पेज टायटल, प्रायमरी एडमिन एक्शन्स आणि पेज टॅब्स बरोबर आहेत। साइडबार फर्स्ट, वेलकम टू ड्रुपलविल, बुक नॅव्हिगेशन, रिसेंट इव्हेंट्स एडेड आणि टूल्स। टूल्स मेनू घेऊ आणि त्याला साइडबार सेकंड मध्ये ठेवू। आपण आधी हे केले नाही। येथे 4 पॅनल रिजन्स आहेत ज्याच्यात आपण काहीही ठेवू शकतो। आता सेव्ह वर क्लिक करा आणि आपण येथे काय केले त्यावर एक नजर टाकू। आता हे खूप चांगले आहे। आपला मेनू योग्य प्रकारे मेन मेनू ब्लॉक रिजन मध्ये आहे। काही शेडिंग आणि काही कलरिंग सह इनलाईन मेनूला योग्य बनवण्यासाठी सीएसएस घेतलेले आहे। बुक नॅव्हिगेशन, रिसेंटली एडेड इव्हेंट्स डाव्या बाजूला आहे आणि टूल्स उजव्या बाजूला आहेत। पुन्हा साइडबार फर्स्ट आणि साइडबार सेकंड आणि सर्व कंटेंट मिडल मध्ये आहे। येथे काही गोष्टी ध्यान देण्यासारख्या आहेत। आपण आपले थीम्स बदलले आहे। सर्व काही आपल्या कंटेंटला सोडून बदलले आहे। आपल्याला नवीन फॉन्ट्स, नवीन फॉन्ट स्टाईल्स, नवीन h3 टॅग्स, नवीन ब्लॉक रिजन्स, लेआउट्स आणि नवीन फुटर एरिया मिळाले आहे। परंतु आपले कंटेंट आणि आपले कंटेंटचे वास्तविक लेआउट मध्ये काय बदलले नाही। त्यांना बदलण्यासाठी आपल्याला पॅनल्स किंवा डिस्प्ले फील्ड्स वापरण्याची गरज आहे। ते add ऑन मॉड्यूल्स आहे ज्यांना आपण drupal.org मधून प्राप्त करू शकतो। थीम्स विलक्षण आहेत। आता हे खरोखर साधारण थीम आहे। येथे काही जटिल थीम्स आहेत ज्यांना आपण ड्रुपल मधून प्राप्त करू शकतो।
तुम्ही drupal.org/projects/themes वर येऊ शकता. काही ड्रुपल 8 थीम्स वर नजर टाकू जे उपलब्ध आहे. आपल्या आवडीनुसार काही थीम्स शोधूया. त्यांना इन्स्टॉल करून त्यावर काम करा. थीम्स कसे आपल्या साईटला प्रभावित करते हे जाणून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला तुमच्यानुसार डिझाईन देखील मिळू शकते. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात शिकलो: थीम्सचे परिचय, थीम्स शोधणे आणि बेसिक थीम्स इन्स्टॉल करणे. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.